नमस्कार मित्रांनो, माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, हे जे आपण जीवन जगत आहोत, जगण्याच्या दोन पद्धती असतात. आहे ते जीवन जसं आहे तसं स्वीकारून प्रत्येक गोष्टीत आनंद शोधायचा का प्रत्येक गोष्टीत दुःख शोधायचं. ह्या गोष्टीवर आपण आपलं जीवन कशा पद्धतीनं जगतो हे फार महत्त्वाचं असतं. आता सुख असूनसुद्धा सुख भोगता येत नाही आणि दुःख कमी जास्त होऊनसुद्धा दुःख विसरता येत नाही. अशा काही द्विधा मनस्थितीत आपण आपलं जीवन जास्तीत जास्त जगण्याचा प्रयत्न करत असतो. तरीसुद्धा दुःख हे वाट्याला येणारच, कारण सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख असतं. आणि ज्यावेळी खरोखर सातत्यानं जर तुमच्या जीवनामध्ये जर सुख कायम जर येत राहिलं तर माणसाला दुःखाची किंमत कळणार नाही. आणि माणसाच्या आयुष्यात कायम जर दुःख आलं तर माणूस जगणारसुद्धा नाही. अशा पद्धतीनं सुखदुःखाचा हा जीवनातला चढ उतार असतो आणि तो आपण स्वीकारावाच लागत असतो. मग ते दुःख असू दे किंवा सुख असू दे. पण ह्या दोन्ही गोष्टीमध्ये फार महत्त्वाची गोष्ट असेल तर मित्रांनो, तर जे काय जीवन आपल्या वाटणीला आलेलं आहे किंवा जे काय जीवन आपण जगण्याचा प्रयत्न करत आहे, त्या जीवनामध्ये फार महत्त्वाची गोष्ट असेल तर तुम्ही ज्या क्षणाला तुम्हाला सुख उपभोगायचं आहे त्या क्षणाला तुम्ही ते सुख उपभोगलं पाहिजे. आणि ज्या गोष्टीत तुम्हाला दुःख वाटतं त्या गोष्टीत तुम्ही दुःख केलंच पाहिजे. तरीसुद्धा आनंदी जीवन जगण्याचा काहीतरी मार्ग आपण आपल्या जीवनामध्ये स्वीकारला पाहिजे. आता हा मार्ग कोणकोणत्या पद्धतीनं असतो बघा. एक म्हणजे फार महत्त्वाची गोष्ट असते की जे काय भूतकाळात घडलं, त्या ज्या काही घटना घडल्या त्यांच्याशी आपण मैत्री करायला शिकलं पाहिजे. मित्रांनो, काही चांगल्या गोष्टी घडलेल्या असतील तर आपल्याला आठवतात. आणि जर का आयुष्यामध्ये काही वाईट गोष्टी जर आपल्या भूतकाळात जो इथं पाठीमागे जो गेलेला काळ आहे त्या काळामध्ये जर वाईट गोष्टी काही घडलेल्या असतील तर सातत्यानं आजच्या जीवनावर त्याचा परिणाम होत असतो आणि आजचा वर्तमान काळ आपण दुःखात जगण्याचा प्रयत्न करत असतो. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे मित्रांनो की तुम्ही भूतकाळाशी मैत्री केली पाहिजे आणि सुख असू दे दुःख असू दे मैत्री करून आयुष्यामध्ये प्रत्येक पाऊल हे सुखाच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्या भूतकाळाला आपण मित्र केलं पाहिजे. एकदा त्याच्याशी मैत्री जमली की आपण आपलं जीवन चालण्याचं जे सुख आणि दुःख भोगण्याची जी आपल्याकडं सहनशीलता आहे ती चांगल्या पद्धतीनं आपल्याला जगता येऊ शकते. त्यामुळं भूतकाळाशी एकदा मैत्री केली की तुम्ही आयुष्यामध्ये पुढं चालत राहू शकता. आणि ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत त्या थोड्याशा आपण सोडून देण्याचा जर प्रयत्न केला तर खऱ्या अर्थानं आपण आपल्या जीवनामध्ये चांगल्या पद्धतीनं प्रगती करू शकतो. जीवनामध्ये दुसरी फार महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, आनंदी जीवन जगत असताना आपण काय करत असतो, जगाचं टेन्शन घेऊन रडत असतो. दुसरी लोक काय म्हणतील, चार चौघं लोक मला काय म्हणतील, याचं सातत्यानं आपल्या डोक्यावर एक ओझं दबलेलं असतं किंवा ओझं आपण लादून घेतलेलं असतं. आता हे थोडंसं ओझं कमी करायचं झाल्यानंतर मित्रांनो, ती लोक काय म्हणतील हे आपण विसरलं पाहिजे. चार चौघं काय म्हणतील हे विसरलं पाहिजे. कोणी काही म्हणत नसतं, ते आपल्या मनावर एक ओझं लादलेलं असतं. आपण स्वतःहूनच ते लाभलेलं असतं. ते ओझं तेवढं उतरून डोक्यावर खाली ठेवायला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही ते ओझं ठेवत नाही की लोक चार म्हणतील, चार चौघं काय म्हणतील, त्याचं टेन्शन जे सतत तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये घेताय त्याचं ओझं आहे ते तुम्ही जोपर्यंत खाली उतरत नाही तोपर्यंत तुम्हाला सुखी आनंदानं जगता येणार नाही. ही काही टेन्शन जी असतात ती ओझी ही डोक्यावरून पूर्णपणे तुम्ही खाली उतरून ठेवली पाहिजे मित्रांनो. तरच आपल्याला सुखी आणि समृद्धीचा मार्ग सापडणार. आनंदी सुखी समृद्धी जगण्याचा तिसरा फार मोठा मार्ग आहे मित्रांनो, आपण स्वतःला वेळ देत नाही. एखादी घटना जर आपल्या बाबतीत जर वाईट घडलेली असेल तर मित्रांनो त्या घटनेतनं बाहेर येण्यासाठी आपण थोडासा वेळ त्या घटनेला दिला पाहिजे. एखादी वाईट घटना आपल्याबरोबर घडलेली असते आणि त्यातनं आपण कित्येक महिने कित्येक वर्ष आपण त्या घटनेतनं बाहेर येत नसतो. तर मित्रांनो ती घटना थोडासा त्या घटनेसाठी वेळ द्या. वेळ दिल्यानंतर तुम्ही ऑटोमॅटिक त्या घटनेतून बाहेर पडताय. जसा वेळ जाईल, जसा थोडासा काळ जाईल तसं तुम्हाला आठवून जाईल की माझ्याच बाबतीत अशी घटना घडलेली नाही. अशा अनेक व्यक्ती आहेत समाजामध्ये की ज्यांच्या ह्याच्यापेक्षा वाईट घटना घडलेल्या आहेत आणि ज्यावेळी तुम्हाला त्याची जाणीव होईल की माझ्यापेक्षा वाईटसुद्धा माणसं ह्याच्यापेक्षा घटनेनं
अनेक माणसं जगत आहेत आणि सुंदर आयुष्य जगत आहेत. अशा गोष्टीसाठी मित्रांनो थोडा वेळ देणं फार गरजेचं आहे. कारण फार मोठ्या जखमेवर जर औषध कोणतं असेल तर हा वेळ आहे मित्रांनो. कधीही पहा तुम्ही, थोडंसं तुम्हाला कुठल्याही क्षणाचा, कुठल्याही गोष्टीचा जर एखादा राग जर मनामध्ये जास्त येत असेल, तर त्यावेळी ती जागा तुम्ही सोडून एक 10 फूट 20 फूट अंतरावर जाऊन थोडंसं शांत राहा आणि थोडासा जर विचार केला की ह्या घटनेला आपण इथं बोलणं गरजेचं आहे का? हा राग माझा बरोबर आहे का? मी माझ्यामध्ये काही चुकतोय का? अशा गोष्टीनं जर अशा घटनेचा जर विचार केला असा, तर खऱ्या अर्थानं तुम्हाला सुखी आणि समाधानी हे जीवन जगता येईल. जर आपण प्रत्येक घटनेचा जर राग, चिडचिड, द्वेष अशा पद्धतीनं घटना जर स्वीकारत असेल, तर आपण आपल्याला त्रास करून घेत असतो, समाजाला त्याचा त्रास होतो. पण समाजाच्या दृष्टिकोनातून तुम्ही चुकीचे व्यक्ती गणला जात आहे. त्यामुळं थोडासा स्वतःला वेळ देणं गरजेचं आहे. ती घटना जी आहे त्या घटनेसाठी वेळ देणं मित्रांनो गरजेचं आहे. जीवनामध्ये चौथी फार महत्त्वाची गोष्ट कुठली असेल मित्रांनो, तर तुम्ही तुमची तुलना दुसऱ्याशी कधीही करू नका. दुसऱ्याकडं अमुक गोष्टी आहेत, माझ्याकडे त्या गोष्टी का नाहीत, याचं जर तुम्ही सातत्यानं टेन्शन तुमच्या जीवनामध्ये घेत असाल, त्याचं जर ओझं तुमच्या डोक्यामध्ये घेऊन बसला असाल, आधी ते ओझं कमी करा, ते टेन्शन कमी करा. मित्रांनो एकच विचार करा, जन्माला देवानं ज्यावेळी मनुष्य व्यक्तीला किंवा कुठल्याही प्राणीमात्राला जन्माला घातलं असतं, त्या विशिष्ट आईच्याच पोटी किंवा विशिष्ट आईवडिलांच्या पोटी जन्माला का घातलं जातं हे सुद्धा प्रारब्ध ठरवत असतं. आणि ज्यावेळी मित्रांनो तुम्ही जरी गरिबाच्या घरी जन्माला आला, तर तुमचं प्रारब्ध असं म्हणत नाही की तुम्ही श्रीमंत होणार नाही. कदाचित तुमचं प्रारब्ध फार मोठं असेल की गरिबाच्या घरी जन्माला येऊन सुद्धा तुम्ही श्रीमंत होऊ शकता. ज्या पद्धतीनं अंबानी साहेब पेट्रोल पंपावर काम करत होते, आज ते फार मोठे उद्योगपती आपण पाहिलेलं आहे मित्रांनो. त्यामुळं जीवन जगत असताना फार मोठी गोष्ट आहे की कुणाशी तुम्ही तुलना कधीही करू नका. कारण कदाचित मित्रांनो जे तुमच्याकडे आहे ते कदाचित एकाकडे बघायसुद्धा नसते. जे तुम्ही तुमचं आयुष्य आता सध्या जगताय, असं आयुष्य पूर्ण जीवन जरी संपलं तरी एकाकडे तसं जगणं नसते. इतकं आपण सुखी आणि समृद्धी असते. फक्त मित्रांनो आपण आपली जागा सातत्यानं का चुकतोय? जे माझ्याकडे आहे त्याची किंमत मला कधी कळालेली नसते. जे आपल्याकडे आहे ते इतरांच्याकडं आयुष्य जरी गेलं तर त्यांना त्या गोष्टी मिळत नसतात, इतकं आपल्याकडं असतं. पण आपल्याकडं काय आहे ह्याचं व्हॅल्युएशन स्वतःला आपल्याला नसतं मित्रांनो. त्यामुळं आपण काय करतो की आपण दुसऱ्या व्यक्तीशी आपली तुलना करायला जातो आणि त्यावेळी आपण आपल्या मनामध्ये पूर्णपणे घसरतो आणि वाटलं लागतं की माझ्याकडे ही वस्तू नाही, माझ्याकडे ती वस्तू नाही, माझ्याकडे असं असतं तर बरं झालं असतं, माझ्यापेक्षा त्याच्याकडे जास्त आहे. मित्रांनो कधीतरी विचार करा, दुसऱ्याकडे तुम्ही बघण्यापेक्षा तुम्ही जेही तुमच्याकडे वस्तू आहे तुमच्यापेक्षा खालच्या दर्जाच्या लोकांच्याकडे बघा. तुम्हाला समजून येईल की तुम्ही किती सुखी आणि समाधानी व्यक्ती आहे. अशा पद्धतीनं जीवनाचा मार्ग जर आपण स्वीकारण्याचा प्रयत्न केला तर मित्रांनो तुमच्याकडं काय कमी आहे त्यापेक्षा तुमच्याकडं काय जास्त आहे याचा तुम्ही समाधानी राहण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपण आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टीतनं आपण मित्रांनो अतिशय सुखी आपण आपल्या जीवनामध्ये जगू शकत असतो. आणि ह्या फार मोठ्या गोष्टी नसतात, ह्या गोष्टी आपल्याकडेच असतात पण त्या आपल्याला वेळेवर समजून येत नसतात. आणि ज्यावेळी समजणार त्यावेळी खरोखर तुम्ही सुखी समृद्धी व्यक्ती असणार आहे जीवनात. त्यानंतरची फार पाचवी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो कुठली असेल तर तुम्ही कोणत्याही गोष्टीचा फार विचार करत बसू नकोस. कारण काय होतं आहे मित्रांनो, प्रत्येक गोष्टीला घडण्यासाठी एक टायमिंग वेळ असते आणि त्याच्या आधी जर तुम्हाला ती गोष्ट पाहिजे असेल तर हा निसर्ग तुम्हाला ती देत नाही. आणि नको असेल किंवा पाहिजे असेल तर ती गोष्ट तुम्हाला वेळेवर निसर्ग हा देण्याचा प्रयत्न करत असतो. मित्रांनो तुम्ही सातत्यानं विचार जर करत असाल तर त्या गोष्टीचा विचार सोडून देणं फार गरजेचं असतं. कारण हे जीवन इतकं सुंदर आहे मित्रांनो, कोणत्या पद्धतीनं तुम्ही त्या जीवनाचा अर्थ पॉझिटिव्ह घेताय का निगेटिव्ह घेताय. तुम्ही
पॉझिटिव्ह असाल तर सातत्यानं तुम्ही चांगला विचार करत असाल तर चांगल्या पद्धतीनं तुमच्याकडं आनंद हा आपोआप ऑटोमॅटिक तुमच्याकडे येणार आहे. आणि तुम्ही निगेटिव्ह गोष्टीचा जर विचार करत असाल तर तुम्ही चांगल्या गोष्टीमध्ये पॉझिटिव्ह गोष्टींमध्ये तुम्हाला काही गोष्टी निगेटिव्ह दिसणार आहेत मित्रांनो. अशा पद्धतीनं म्हटलं जातं की तुम्ही उन्हाळ्यामध्ये जरी झाड लावलं, पहिला प्रश्न तुमचा असेल की हे उन्हाळ्यामध्ये झाड लावलं आत्ता मरते का उद्या मरते. मित्रांनो, ते झाड कधीही जगणार नाही. बघा तुम्ही प्रयत्न करून. आणि तुम्ही उन्हात कशात पण लावा, उन्हाळ्यात झाड लावा आणि तुम्ही जर मनाला ठरवलं की हे झाड छान जगणार आहे आणि मित्रांनो ते झाड जगलेलं असते, कारण त्याच्यासाठी तुम्ही टोटली पॉझिटिव्ह असते. आणि लावताना जर तुम्ही पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह त्याचं इफेक्ट त्या झाडावर मित्रांनो होत असतो. आपल्यावर जीवनावर सुद्धा तसंच आहे मित्रांनो. ज्या पद्धतीनं तुम्ही ज्या गोष्टीचा विचार करताय, पॉझिटिव्ह करताय का निगेटिव्ह करताय, त्याच्यावर फार अवलंबून आहे मित्रांनो. आणि त्या पद्धतीनं आपण आपल्या जीवनामध्ये किती सुखी राहायचं, समृद्ध राहायचं हे आपण स्वतः ठरवू शकत असतो मित्रांनो. 6वी फार महत्त्वाची गोष्ट कुठली असेल तर तुम्ही ठरवायचं आहे की तुम्ही सुखी राहायचं आहे का दुःखी राहायचं आहे. मित्रांनो, तुम्ही सातत्यानं जर सुखी राहण्याचा प्रयत्न केला किंवा सुखी राहण्याचं जरी ठरवलं तर कधीतरी एक दिवस सकाळी उठल्यानंतर तुम्ही ठरवा की स्वतःला मला आज दिवसभर मला सुखी राहायचं आहे. कुठलीही वाईट घटना घडून दे, दुःखी घटना घडून दे, कोणत्याही प्रकारचा त्रास होऊन देत, ते तुम्ही स्वीकारलं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही ती गोष्ट स्वीकारत नाही, एखादं तुम्हाला दुःख होत असेल तर ते दुःख का होतंय, कशासाठी होतं याचा जर तुम्ही विचार केला असाल तर ती गोष्ट तुम्ही स्वीकारताय. जर एखादी अचानक घटना जर जीवनामध्ये अशा पद्धतीनं दुःख जर घडले तर आपण त्या गोष्टीचा इतका मनावर परिणाम करून घेत असतो की त्याच्यापेक्षा अनेक दुःखांना आपण तोंड दिलेलं असतं. पण तो आपला विचार कधी आपल्या डोक्यामध्ये येत नाही. आपल्याला एकच घटना दिसते की आत्ता जे घडलं ते चुकीचं घडलं. मित्रांनो, त्याच्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन पॉझिटिव्ह तुम्ही ठेवला पाहिजे. कारण ज्या घटना घडणार आहेत आयुष्यामध्ये, ज्या काही विशिष्ट विषय जीवनामध्ये घडत असतात, त्या घटनेला आपण काहीही करू शकत नाही. ती घटना घडल्यानंतर त्याचा किती विचार करायचा हे आपण ठरवावं लागतं. त्यामुळं सातत्यानं तुम्ही जर सुखी राहण्याचा प्रयत्न केला तर कायम तुमच्याकडं सुख येणार. शेवटची फार महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, जीवन कोणत्याही प्रकारे आपण जगण्याचा प्रयत्न जरी करत असो तर ह्या जीवनामध्ये तुम्ही दुःख घेऊन जीवन जगत असाल तर तुम्ही आयुष्यभर दुःखी दिसणार. तुम्ही सातत्यानं तुम्ही सगळ्या गोष्टींचा जर विचार करत असाल तर तुम्ही विचारामध्ये जगत राहणार. मित्रांनो, जीवन जगायचंच आहे तर आनंदी जगा, हसत राहा, सुखी राहा, समाधानी राहा. अशा पद्धतीनं जीवन जगण्याचा जर प्रयत्न केला तर खरोखर तुम्ही कायम हसत, सुखी, समाधानी आणि समृद्धी राहणार. अशा पद्धतीनंच मित्रांनो जीवनाचा मार्ग जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण आपण म्हणतो मित्रांनो, आयुष्य हे फार छोटं आहे. कारण ह्या छोट्या आयुष्यामध्ये आपण जास्तीत जास्त सुखी आणि समाधानी जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. धन्यवाद मित्रांनो. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.